यानंतर बघूयात बातमी ठाण्यातनं. ठाणे नवी मुंबई पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावरती ट्रॅफिक झालेलं आहे. महामार्गावर गेल्या तासाभरापासून मोठी वाहतुकीची कोंडी बघायला मिळते आहे. ठाणे, कळवा, विटावा, दिघा, ऐरोली, रबाळेत वाहतूक कोंडी झाली आहे आणि विटावा रेल्वे पुलाखाली मोठा कंटेनर अडकल्यानं सगळ्या वाहतुकीवरती मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे हे कंटेनर हा जो आहे तो हटवण्याचं काम जे ते आता युद्ध पातळीवरती केलं जात आहे. हा कंटेनर जो आहे तो अडकलाय. सध्या आपण रबाळे इथं आहोत. गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आपल्यासोबत बोलण्यासाठी काही वाहन चालक आहेत. दादा, किती वेळ झालं वाहतूक कोंडीत अडकलात? किती त्रास होतोय? अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. त्रास तर झालेला आहे कारण की त्यांना लवकर जायचं होतं. लहान मुलगी आहे गाडीमध्ये, तर रडत आहे ती पण. नक्कीच लहान मुलं असतील, ज्येष्ठ असतील, ते देखील ह्या वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात अडकून पडल्याचं चित्र पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर सध्या मी रबाळे परिसरामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी काही बसमधले देखील प्रवासी आहेत. आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार का किती वेळ झालं या ठिकाणी थांबलेला आहेत आणि किती त्रास होतोय. किती वेळ झालं दादा, किती वेळ झालं थांबलं इथे? किती वेळ झालं? 1 तास झालं. 1 तास. नक्कीच 1 तासापासून जे आहेत ते प्रवासी या बसमध्ये अडकून पडलेले. आपण पाहिलं तर नवी मुंबईच्या दिशेने ही संपूर्णतः जी आहे ती वाहतूक कोंडी सध्या पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात दुचाकी असतील, 4 चाकी असतील, अवजड वाहनं असतील, बस प्रवासी असतील. आपण अजून काही वाहन चालकांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की किती वेळ झालं वाहतूक कोंडीत अडकलेलं. दादा, किती वेळ झालं या ठिकाणी अडकलेला आहात? 1 ते 1.5 तास झाला अडकलोय. काय कारण समजलं का तुम्हाला? कारण समजलं, कॉल केला ट्रॅफिक हेल्पलाईन नंबरला, तर कारण तिथं जर आपला अंडरपास आहे तिथे कुठला तरी मोठा अडकलाय, त्यामुळे प्रॉब्लेम झाला क्रिएट. नक्कीच कुठेतरी ट्रक जो आहे तो बंद पडल्यामुळे ही मोठी वाहतूक कोंडी सध्या मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल या परिसरात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नक्कीच आता ही वाहतूक कोंडी कशा प्रकारे सोडवली जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.